महत्त्वाचा विषय मी ह्या मतदारसंघात तर तसं काही दिसत नाही आहे, परंतु महाराष्ट्र काय देशामध्ये आपण जर बघितलं तर अगदी जे राजकारणी आहे, जे मोठे घराणेशाही ते आणि त्यांच्या नातेवाईकांभोवतीच राजकारण फिरतं आहे. मी ह्या मतदारसंघातलं नाही म्हणत. आता जर संगमनेरमध्ये बघितलं तर बाळासाहेब थोरात, त्यांचे दाजी डॉक्टर तांबे, त्यांचा मुलगा सत्यजित तांबे, आता त्यांची बायको नगराध्यक्षाची उमेदवारी करते. चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांची बायको नगराध्यक्षाची उमेदवार करते. त्यांचे राजू देशमुख आहे दिवंगत, त्यांची मंडळी आणि शंभूराज देसाई यांची बहीण त्या ठिकाणी उमेदवारी करते. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांची घरातलाच उमेदवार आहे. भुसावळमध्ये पण आमदाराच्या घरातला उमेदवार आहे. काय वाटतं, हे फक्त घराण्याच्यावर म्हणजे राजकारण फिरतं आहे का? हे कुठंतरी चुकीचं वाटतं आहे का? नाही, घराणेशाही व्हायला नाही पाहिजेत, पण आज आत्ता परिस्थिती मनमाडमध्ये तसं नाही आहे. नवीन लोकांना चान्स मिळावा अशी प्रत्येक जनतेची इच्छा आहे. नवीन लोक काहीतरी उमेदीने काम करतील अशी इच्छा आहे. त्याप्रमाणेच असं मला वाटतं यावेळेला नवीन लोकांना चान्स मिळेल असं मला वाटतं आहे. दादा काय वाटतं, तोच प्रश्न तुम्हाला. बऱ्याचशा ठिकाणी नेत्यांचेच नातेवाईक उभे केले, मनमाडमध्ये तसं नाही आहे. मनमाडमध्ये असं नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल, पण तुमचा मूळ प्रश्न जो आहे तर त्याला आपण असं म्हणता येईल की गेली 70 वर्ष देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने घराणेशाही पुढं येत राहिली तिचं अनुकरण करायला कोणालाही आवडतं. कारण मी आमदार झालो, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, मी मंत्री झालो, माझा मुलगा मंत्री झाला पाहिजे, ही भावना असणं हे एक पेरलं गेलेलं आहे आणि म्हणून त्यातनं बाहेर निघणं अवघड आहे. त्याचा प्रयत्न आता तुम्ही जसं म्हटले तसं मनमाडकरांनी नक्कीच अशा प्रकारची घराणेशाही काही या ठिकाणी ठेवलेली नाही आहे. तुरळक म्हटलं मनमाडकर खूप नाही, तुरळक काही आहेत घरातली माणसं, पण ही गोष्ट बरोबर आहे की मनमाडकरांनीसुद्धा अशा प्रकारच्या घराणेशाही राबवणाऱ्या लोकांना निवडून दिलेलं नाही आहे, हे तितकंच खरं आहे. तेव्हा निकोप लोकशाही ही कशी असावी याचं चांगलं उदाहरण मनमाडकरांनी घालून दिलेलं आहे आणि पुढच्याही काळामध्ये ते नक्कीच घालून देतील याचा आम्हाला विश्वास आहे. साधारण माणूस निवडणूक नाही लढत, त्यांनी लढवायला पाहिजे, हिंमत कोणी करत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. नाही, असं नाही, आमच्याकडे याही प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बरेच नवीन लोक आता निवडणुकीमध्ये आहेत आणि आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना जे पूर्वी कधीही अशा प्रकारच्या निवडणुकीत नव्हते त्यांनासुद्धा संधी दिलेली आहे. तेव्हा असंही म्हणता येणार नाही. दादा, मनमाड नगर परिषद जी आहे, आत्तापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या आहे, परंतु ही जी निवडणूक आहे सुहास अण्णा विरुद्ध समीर भाऊ असं एकंदरीत चित्र आहे. तुम्हाला नेमकी ही निवडणुकी एकंदरीत तुम्हाला अंदाज काय वाटतो किंवा तुम्ही कसं चित्र वाटतं तुम्हाला? ही विकासाच्या मुद्द्यावर